जिल्ह्यात सोडणे, त्याच्यानंतर 10% ग्रामपंचायतमधून कर्मचारी घेणे, त्याच्यानंतर आदर्श परिचय पुरस्कार हा आम्ही या 2 लोकांना आता जाहीर केलेला आहे. जॉब चार्ट हा पूर्ण राज्यामध्ये कोणी केला नसेल तर जॉब चार्ट बद्दल आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं. त्यांनी आता ते जॉब चार्ट गट विकास अधिकारी आणि वेगवेगळ्या विभागांना जॉब चार्ट ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते पत्र दिलेलं आहे. प्रशासनात त्याच्यानंतर आम्ही वर्तमानपत्रामध्ये 16 बातम्या आमच्या 4 महिन्यात आल्या. त्याच्यामुळे आणि त्या बातम्या HOD आणि जिल्हाध्यक्ष आणि आपले प्रमुख यांच्या ग्रुपवर पण त्या गेल्या. त्याच्यामुळे प्रशासनामध्ये एक निर्माण झालं की बाबा हे लोक काहीतरी करतायत म्हणून. त्याच्यानंतर मंत्रालयात जाणं किंवा इतर काही गोष्टी तर ते स्टेटसला ठेवणं, वेगवेगळी चर्चा करणं. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 170 लोकांची कर्मचाऱ्यांची आम्ही नोंदणी केलेली आहे, सदस्य नोंदणी. 4 महिन्याचा कालावधी झालेला आहे. त्याच्यानंतर अनेक असे वेगवेगळे विषय आहेत. महत्त्वाचं आहे कालबद्ध पदोन्नती. आमच्या शिवनी माननीय प्रधान सचिवांना दिली आहे का दुसरा आणि तिसरा जो 10वी नापास व्यक्ती आहे त्यांना देण्यात येत नाही. बाकीच्या जिल्हा परिषदांनी तो दिलेला आहे पण आपल्या जिल्हा परिषदेने दिले नाही. तर राज्य संघटनेच्या वतीने मी पाठपुरावा करावा ही अशी अपेक्षा करतो. त्याचबरोबर 2017 साली अनुकंपा आणि 10% ग्रामपंचायत या लोकांची 400 रुपयाची भरती करायची होती. प्रशासनाने एकूण 70 लोक भरली. ती झाली ऍक्सेस, ते गेले कोर्टात. कोर्टात गेल्यानंतर आता उपसचिवांनी पत्र दिलेलं आहे की बाबा त्या लोकांना सामावून घ्या. तर प्रशासनाने 4 महिने झालेले आहेत, उपसचिवांचं पत्र आलेलं आहे. ते पण काही लोक जे आहेत का ते मागणी करतात का उपसचिवांनी पत्र दिलेलं आहे तर सामावून घ्या. तुम्ही पण ते सामावून घ्या याबद्दल आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. संघटनेच्या वतीने पण एक मागणी जर तुम्ही पत्रव्यवहार तसं आम्हाला दिला 2 यासाठी. या 2च गोष्टी आहेत. एक तर 10% अनुकंपा यांना सामावून घ्यावा. ते फक्त एक अट आहे का त्यांनी त्या कोर्टात केसेस मागे घ्यायचे सामावून घेताना. तर तो एक विषय आहे. बाकीच्या काही विषय आहेत त्याचे निवेदन